महादेव दीक्षा किचन। आज आपण बनवणार आहोत गरम गरम वांग्याचं भरीत आणि भाकरी। चला बनवूया। 2 वांगे घेतलेत आपण, त्याला तेल लावून घेतलंय। तेल याच्यासाठी लावलं की ते आपण वांग्याचे साल लवकर निघेल, चिपका नको याच्यासाठी आपण तेल लावून घेतलंय। आता मी त्याला सुरीने होल करून घेते बारीक भाजण्यासाठी, म्हणजे पूर्ण वांग आपल्या भाजलं जाईल। ह्या पद्धतीने पूर्ण वांग्यांना, 2 वांग्यांना आपण होल करून घेऊया छोटे छोटे पद्धतीने आपण होल करून घेतले वांग्यांना। आता फास्ट गॅसवर आपण त्यांना भाजून घेऊया। चला, मी वांग ठेवलं छान असं फास्ट गॅसवर आपण भाजून घेऊ। फास्ट गॅस केला, त्याला अधूनमधून आपल्याला पलटवायचं आहे। अशा पद्धतीने आपलं एक साईड झाली, आपण त्याला परतून घेऊया आता। आणि परतवताना गॅस बारीक करू। आता मागची साईड पूर्ण आपण त्याला हाय फ्लेमवर भाजून घेऊया। अशा पद्धतीने आपण छान असं वांग भाजून घेतलंय। आपलं वांग नरम झालं म्हणजे आपलं वांग हे भाजलं गेलं। आपण याला काढून घेऊया आता। हे पण वांग अशाच पद्धतीने आपण भाजून घेऊया। गॅस ऑन करून मी कढई ठेवली आहे। आपण मिरच्या भाजून घेऊया। मी 2 प्रकारच्या मिरच्या घेतल्या आहे, जाड आणि बारीक। भाजताना थोडंसं तेल घालते। मिरच्या छान असं झाल्या, त्यात मी लसणाच्या पाकळ्या ॲड करते 7 ते 8, त्या पण छान परतून घेते। थोडंसं तेल घालते। कांद्याची पात घेतली मी मोठी वाटीवर, ती तेलात हाफ फ्राय करून घेऊ। आपण आता काढून घेऊया। कांद्याची पात काढून घेतली मी। खोबरं घेतले थोडंसं, ते फ्राय करून घेऊया। मंद आचेवर असं फ्राय करून घेते। खोबरं छान आपण असं करून घेतलंय। आता याला काढून घेऊ। मी कांद्याचा पाता घेतलाय। कांद्याच्या पातचा मी हे कांदे घेतले छोटे छोटे, बारीक कापून घेतलेत बारीक। ते छान असं तेलात फ्राय करून घेऊ। आपला कांदा छान असा झालेला आहे। आपण लसूण आणि हिरवी मिरची बारीक मिक्सरमधून फिरून घेतली, परतून घेऊया त्याला। आता आपण वांगे भाजून मॅश करून घेतलेले आहेत, आपण त्यांना तेलात फ्राय करून घेऊ। परत मसाल्यात कांद्याची पात फ्राय केलेली, खोबरं फ्राय केलेलं, थोडीशी हळद घालते, चवीनुसार मीठ ॲड करते। छान परतून घेऊ। भरीत म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं, खूप छान लागतं। गरम गरम बाजरीची भाकर टाकायची आणि मस्त खायचं छान। बारीक गॅसवर आपण 5 मिनिटं झाकण ठेवूया। 5 मिनिटं झाले, आपण बघून घेऊ। वाव, किती छान तेल सुटलं बघा। शेंगदाण्याचं जाडसर कूट ॲड करते, कोथिंबीर ॲड करते बारीक चिरून, परतून घेऊया। किती छान झालं आपलं भरीत। भरीत हे सर्वांनाच आवडतं। आपलं भरीत हे तयार झालंय। तुम्हाला आवडलं असेल तर खाऊन बघा, करून बघा आणि कमेंट करा।